हरि ओम. धन्यवाद. देवीना समग्र आम्ही सगळे साष्टांग नमस्कार करता. ह्या असेला मारा सगळी माय बहिणो भाईबंधोने विजयाबद्दीनो नमस्कार. आज दिवस हमने सभ्यों ने भी लई खुशी नो दिवस है. कसा हम क्या हमारा महाराज जयंती माँ जयंती क्या पहिला है दिवस सहस्रार्जुन महाराज जयंती. सहस्रार्जुन साक्षात जीवन हमारा करे ऐसी विश्वास उठी बोल में जरा सहस्रार्जुन. हाँ धन्यवाद. सहस्रार्जुन ने सहस्र सहस्र ए सहस्रार्जुन नो कथा लई श्रेष्ठ है माँ. ए सहस्रार्जुन नो जीवन कथा में आई कथा में वो क्या भागवत ना नवम स्कंद में परशुराम ना कथे में सहस्रार्जुन नो एक कथा हम सभी जना ए राजा ना वंशस्थ में सोम वंश हमारे ये राजा कथी लई एक श्रेष्ठ से कोण एकच नाते अपने जीवन ने एक मार्गदर्शन केलं. तिनासाठी बोले की कृतवीर्यार्जुन केलं राजा होतो तिने बेरनु नाव तिने पत्नी नाव पद्मिनी केलं होतो. त्या पद्मिनी हरिश्चंद्रने बेटी बोलस मग जगतम सभ्य श्रेष्ठ हरिश्चंद्र मा सत्यवान हरिश्चंद्र बोलस. कोण तर झूठू बोल्या का वयम्मा लई सत्य हरिश्चंद्र यो बोली तर नाही आता उतर भी तिने याद करस. तैसा श्रेष्ठ अम्मानो बेटो सहस्रार्जुन ते दोन्ही जण मिळून दत्तात्रेयनो आराधना करस ना. दत्तात्रेयना आराधना ते दत्तात्रेयना गुरु कृपाती हमने तो राजो पैदा होयचं तिनासाठी हमारा मूल गुरु कोण वापरायचं श्री दत्तात्रेयच मग. आदि गुरु दत्तात्रेय त्रिगुणात्मिक दत्तात्रेय तो परब्रह्म स्वरूप तिनाबद्दल बोला नसेल तर दत्तात्रेय जयंती बोलावं तेव्हा बोला. पुत्र भी ते दत्तना कृपाचे ते पैदा होत. ते पैदा होऊन कारण का काय तर दैवासुर युद्धीसच मग त्याने का अमृत मंथनसाठी मंथन चलिसचं मंथन काय तर चिंतन मंथन खरू कोणतं झूठू कोणतं समाजात भी एक चिंतन मंथन चलू मग सत्य का विजय हो धर्म का विजय हो. खा धर्म से ने धर्म नो विजय हो नको बोली कर साक्षात श्रीमन नारायण देवता न पर असेल मात्र त्याने का झूठा म्हणना पर नसतो मा. शिवा का करायचं सुरासुर नमस्कृतम ते सुरने भी असुरने दोन्ही समान नाही करत. पुत्र नारायण नाही मा नर अय नाही नारायण नारायण ಅನ್ನೋದು की नाही नारायण श्रेष्ठ नाव मा. तिने बोले की नर अय नाही नारायण कत्र कोण मनुष्याने मार्गदर्शन द्यायचे नाही त्योच नारायण त्योच दत्तात्रेय. तो का जीते पसंती ते भी एक सेमिनार करायचं तो सगळे जण बोलायचं देखबा देवा तू हमार संगात असेल ना हमने जीत ही जय जयकार करत नारायण. तो का ते नारायणना हात मसेलो सुदर्शनने कवाड की जरा अहंकार अवस्था नारायण का करायचे हुबरेल जारच हुबरेलचं सभ्य संहार करेल कोण तू राक्षसांनी हाऊ करेल. पुत्र कोणे भगवताचं नारायण भगवताच हाऊ नाही असे तर ये युद्ध का जिंकतात काय का ना अहंकार अवस्था मनुष्यने का अहंकार अवचने हाऊ हाऊ कोवानो अवचने था देव नाही असतो मग. तेव्हा नारायण पटकन कळसुडस कळे पण बोलायचं इस्तो ते नारायणे सुदर्शन एक नजर देखायचं तिने एक नजर देखना तिचं तिने चूक का कोण कळस मग. तिनासाठी बोलती एक इशारा काफी है समझदारों को एक इशारा काफी है. मूर्खने ಜಾಣನಿಗೆ ಮಾತಿನ ಪೆಟ್ಟು ಕಾಣನಿಗೆ लत्ती पेटू. पुत्र त्याने का सुदर्शन तट्टू सेन्सिटिव्ह असायचं क्षमा करणं मला बोलस. ए नाही एकदा चूक करा तर चूकच एकदा दिवो लागीसच नाही मा तर बाद हरी तर भी हात जाडायचं ना कळता ते धऱ्या तर भी हात जाडायचं कळीकन धऱ्या तर भी हात जाडायचं. तिने प्रायश्चित गुरुच मा
ना होता ते कोण भी शुद्ध होता नहीं, तू जा तारा स्वतंत्र थी, तूने का मृत्यु लोक ने जाके बोली का ना, तिने का नारायण तिने का इन्हें अर्जुन ने कार्तिक वीर्यार्जुन सुदर्शन अवतार मध्ये ते सुदर्शन अवतार येवनाकडे पैदा होचं तो आता जाता है बोलायचं हे देवा तूने छोड़ीकर मारो अस्तित्व नहीं से समाज छोड़ीकर हमने को अस्तित्व नहीं तो परमात्मा ने छोड़ीकर कोनो भी अस्तित्व नहीं से मैंने का तू क्षमा कर लूँ कर बोले पसंदी तो आता नारायण बोले कि तू जावा अधर्म नाश कर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं कहकर तू जा तू कहना अनेक राजाओं मस्ती भी तो रावण ने से स्वतः राजो तू स्वतः तू सभ्य अनेक जाती धर्मनु एक जागृत कर पुत्र तूने का आणि माराकडे जाऊ नको बोलस तो ते बोले की मन अंतकालने हवने का तारातीच हात होणू तारातीच हव मुक्त होणू का मागेलेच तो अनेक सहस्रार्जुन ऐकन 7 नवखंड भूमिमा तिना 7 खंड हमर राजो जीते तो नर्मदा नदीकडे महिष्मती राज्यम लई छंद राज्य आळेचे आता होत भी गंगाना नेक्स्ट कोणतं तर श्रेष्ठ नदी असी तर नर्मदा नदीमा तिनासाठी हमारा पूर्वज लोगों हमारा सभी खानदान नर्मदा का नाव रखत लई सर नर्मदा रखस नर्मदा नदी रेवा खंडे बोलस रेवा नदी तिनु एक ब्रांच मा तिनासाठी रेवक का कन भी अजून भी से मा कंटाटला नाव रेवू वाई भी से रेवा का कन भी राखस तिनासाठी हमें खान वाला अगर मध्य प्रदेश वाला हमें मध्य प्रदेश में थाने का शिवनु आराधना करता जाते अजू पुत्र भी थाने का अखरा ज्योति का किसी हो अखंड ज्योति तैने प्रज्वलित हमें भारत हमें क्षत्रिय ना तैने सोम वंश वाला हमें था एक दर्शन ले लूँगा नर्मदा नदी हर हर नर्मदा जय जय नर्मदा को बोलीकर तुम्ही तिनाम एकदा अंगो करीकन आयात सहित पुनर्जन्म न विद्यते बोलस क्यों ही ना एक सहस्रार्जुन लई महत्व से ये सहस्रार्जुन पासते लई वन्ने का संहार करायचं लई वन्ने ज्ञानोपदेश द्यायचं आणि ने का तेने का सहस्रार्जुनने सहस्र भाऊ लोक बोले देवपट मागेलेच माझो कवा शत्रु मार संबर वचने मने सहस्र भाऊ लोक कन तवा तिना संबर रावण वसमा रावण नु मोंडू कौसीमा 10 मोंडाचे 2च हात होते घर में 2 हाथों को एक मनुष्य चुमनारा 10 जना खानारा असी तर ते राक्षस नु बने जासे पुत्र हमारा सहस्रार्जुन को से वो एक मोंडू से सहस्र भाऊ से तो लीडर एटोस नु काम करणारा कार्यकर्ता लई असतो कद त्याने का एकता असच 10 जना भी बोलणाराच 10 जना भी वातो करणाराच काय तर त्याने का समाज हो ते देश नहीं वास्तु तिनासाठी हमारा एक सहस्रार्जुन दृष्टि के भी देखे तिनु एक रूप कौकर एक मोंडू से सहस्र भाऊ से तिनासाठी वसुदैव कुटुंबकम हमारा कुटुंब हम धाटू बोलले ताने मा इडी प्रपंच इडी अंतर्बहिष्ठ सर्वव्याप्य नारायण स्थित आकत्र इडी अंतरिक्षने परमात्मा एंटो से सभी जनामिकाचे तिना संबर बाळो मामी तिनासाठी तिनाचे बाळे सहस्रार्जुन कलिकम बलिकण्याचं ए सहस्रार्जुन कथा अजू विस्तार से मा पुत्र भी आज मन देल टायरना प्रकार हम बोलेलू लई कम पुत्र भी तिनो अर्थ जास्ती से हमें सभी जना भी हमारे समाज नु हम